भरपूर काही बघितलं आपण स्टॉल वरती, पण इकडे तुम्हाला मलईवाला पापलेट, काय बोलतात त्याला? मलाई पॉम्पलेट. मलाई पॉम्पलेट कसला मॅरिनेशन असते तो? उमा ट्राय कर मलाई पापलेट, मलाई सारखाच आहे एकदम. म्हणजे मुंबईकरांना जो ऑथेंटिक जेवण खायला भेटते आपल्या कोळी लोकांचं, ते तुमच्यामुळे आपण सांगू शकतो ना. पुन्हा एकदा इथे सन्माननीय वेसाव कोळी सीफूड फेस्टिवलचे अध्यक्ष. आपण इथं मच्छीमार आहोत, रस्ते व ब्रिज आजूबाजूनेच आपले येत आहे. वेसाव मच्छीमार सहकारी संस्था फेस्टिवलचे अध्यक्ष. चला आलोय आपण मयुरा सी फूड कॉर्नर, आणि मयुरा ताई आहे तिथे. भरपूर आपल्या वेसावकरांनी सांगितलं की तुमच्या स्टॉल वरती काय असते स्पेशल तुमच्या इथे? माझ्या स्टॉल वरती दरवर्षी नवीन काहीतरी असते. या वर्षी आहे सुशी आहे, स्प्रिंग रोल आहे, पॅटीस आहे, परत माझा प्रॉन्स बर्गर आहे, आणि बाव आहे, फिश बाव आहे, रामेन आहे, प्रॉन्स रामेन आहे. म्हणजे मी सगळं कोळी पद्धतीचं कोरियन फूड बनवलेलं आहे. आताच्या जनरेशनला, आताच्या मुलांना कोरियन खूप आवडतं, म्हणून मी सगळं मावऱ्याचे सगळे आयटम कोरियन पद्धतीने बनवले. म्हणूनच लोक येतात. हे बघा, व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते. आणि माझे सगळे माझे मित्र मैत्रिणी आम्ही मिळून सगळं करतो. शेफ आमचे नीरज पाटील सर दिसतात बघा, खूप बरं वाटलं. आणि खूप चांगला करताय, काहीतरी युनिक करताय. कोरियन फिश खायला मिळतंय तुम्हाला मस्त. आपली कोळी संस्कृती जपून आम्ही कोलियन करून कोरियनला कोलियन करून ठेवलंय. आपली संस्कृती जपून करतायत बघा, खूप भारी. कोरियनला कोलियन केलं. आणि नाकवा बघा, नाकवा काय नाव तुझं? आरिव नाकवा दिसतंय बघा. आणि स्टार्लिन नाकविन दिसतंय बघा. चालेल, चला नमस्कार. बरं ना? आज आलोय तुमच्या इकडची मासळी खायला. नक्की आमचं वेसाव गाव बघा, फेस्टिवल बघा, सगळं बघा. आणि इकडे 18 वर्ष झाली बघते. चला आलोय आपण आवीचा धाबा या स्टॉल वरती, आणि इथं बघा चिंबोरीला मस्त एकदम मॅरिनेट केली खोबऱ्यामध्ये. आणि हा बघा मित्र आपला तंदूर करतोय. खूप सुंदर ऑर्केस्ट्रा आहे यांचा, आणि इथे जेवणाची तर एकदम भारीच आहे. आणि इथे आवी मित्र आपला आवी खूप भारी स्टॉल लावलाय. काय सांगणार आपल्या टीम बद्दल? काय आपलं तर रोजच असते, आणि आपला वर्सोवाला मेन म्हणजे अवीच्या धाब्यानं मी तर फेमसच आहे. अवीचा धाबा बोलला म्हणजे आपला वर्सोवाला कसा एक नंबर आहे. आता काय भेटते तुमच्या इथं? सर्व ऑल मच्छी कुठली पाहिजे ती, बोंबील, बागरा, मांदेली, सुरमई, पॉम्पलेट, कुठली पाहिजे तेवढी सर्व काही भेटत असते बघा. ही सर्व आपल्या धाब्यावर भेटते. व्हरायटी बघा एकदम भारी. लॉबस्टर बघा, धाबा आहे जेट्टीच्या जवळच आहे. आपल्या वर्सोवा जेट्टी आहे ना, तिथे त्याच्या बाजूलाच आहे, अपोजिट बाजूलाच आहे. अरे कधी पण या, तुम्हाला जेवण असते 6 ते 2 वाजेपर्यंत. नक्की भेट देऊ आम्ही, नक्की भेट देऊ. ही कसला फिश आहे? आपण चप्पल पीस बोलतो ना, चप्पल मासा. मस्त लेदर जॅकेट म्हणतात त्याला. तोच फिश बघायला मिळतंय बघा. चला आलोय आता जय महाकाल स्टॉल वरती, आणि इथे बघा मासली पकडायची नेट लावली, ज्या नेट मध्ये मच्छी पकडतात वाटतं. आणि इथे पण आपले वर्सोवा गावचे कोळी बांधव आहेत, मस्त धमाल करून जेवण बनवत असतात. हे बघा नाचत गावात आनंदाने हा सी फूड फेस्टिवल साजरा करत असतात. हो, तर आणखी एक ताई आहे तिथे. ताई काय नाव तुमचं? माझं नाव निशा भेंडे आहे. आणि छान लुक केलाय आपला कोळी लुक. तर भरपूर काही बघितलं आपण स्टॉल वरती, पण इकडे तुम्हाला मलईवाला पापलेट, काय बोलतात त्याला? मलाई पॉम्पलेट कसला मॅरिनेशन असते तो? त्याच्यासाठी दही, आलं, लसूण ते सर्वांचं मॅरिनेशन करून ते तंदूर बनवतात. तंदूर केलेला असतो. मस्त खूप बरं वाटलं तुमच्या इकडे येऊन. नवीन डिश बघायला भेटल्या. तर आता आपण पण काहीतरी तंदुरी, मलाई असं काहीतरी फ्रेश मासली ट्राय करूया आपण इकडची. चला तर भरपूर सारे स्टॉल एक्सप्लोर करून आणि मजा मस्ती इकडचा जो नाटक वगैरे आहे ते बघून आलोय. आपला संगम मित्र आहे ज्याच्या घरी आपण गेलेलो. आणि वहिनी बरे हो ना?
हो, खूप छान फेस्टिवल आहे हा तुमचा. खूप मजा येते. एकदम टिपिकल आपल्या आगरी कोळी लोकांचा जेवण खायला मिळते. बघा, बोंबील, भरलेला पापलेट. तिसऱ्या खातेस? युगांश आहे आपला मित्र. काय खातेस? तिसऱ्या नाही माहिती. तिसऱ्या खातोय बघा, तिसऱ्या. अनया तू काय खातेस? पापलेट खातेस. मलईवाला पापलेट ट्राय करशील काय? मलईमध्ये तंदूर केलेला पापलेटाचा आपण ट्राय करूया. हा उमा, कसं वाटलं तुला फेस्टिवल? फेस्टिवल तर एकदम भारी आहे. आणि वर्सोवा फेस्टिवलचे जे फिश असतात एकदम सुंदर, एकदम टेस्टी आणि एकदम फ्रेश, एकदम मस्त असते. आणि व्हरायटीज पण असतात. मी यांच्या एकदा लग्नामध्ये आलेलो, त्या लग्नामधलीच चव मला अजून आठवते. आणि या ताईंच्या घरी पण जेवलेलो, मस्त होतं जेवण. आज आपण इथे सी फूड फेस्टिवल मध्ये पण खाऊन बघूया. बोंबील बघा, एकदम कुरकुरीत. हे आपल्या नीतू मावशीच्या मुलीच्या लग्नामध्ये होतं ना, बांबूके बोंबल्याची. आणि ती नीतू मावशी आहे तिथं बसली. ही बघ, आपल्या बाजूच्या टेबललाच बसली. चला तर आपण पण खाऊया आता सुरमई, पापलेट आणि बोंबील आणि सी फूड फेस्टिवल मधले चव घेऊया, एन्जॉय करूया. अनया तर काय बोलायचं याच्यामध्येच नाही, नुसती खात बसली. आणि आलेला आहे जय महाकाल स्टॉल वरचा मलाई पापलेट. आता अनया तुम्हाला सांगणार खाऊन. मलाई आहे बघ, कसा लागते तो. उमा, ट्राय कर मलाई पापलेट. मलाई सारखंच आहे एकदम. काहीतरी आगली वेगळी चव आहे ना. आवडेल मंडळी, आवडेल तुम्हाला मलाई पापलेट. नक्की ट्राय करा. तंदूर मध्ये मस्तच आहे. खाल्लाय तसं वाटते. अफगाणी मोमो खाल्लाय तसं वाटते. अफगाणी मोमो म्हणजे काहीतरी अलगच चव आहे. आवडली मला चव पण. मस्त आहे. मलाई पापलेट पहिल्यांदा ट्राय केला. तुम्ही येताय वर्सोवा सी फूड फेस्टिवल मध्ये, नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला. आणखी एक आपला मित्र आहे रोहित, भाईंदरवरनं, आणि पूर्ण फॅमिली सोबत आलाय. नमस्कार. काय बोलणार फेस्टिवल बद्दल? कसं वाटलं? खूप छान फेस्टिवल आहे. आम्ही दरवर्षी इथे येतो आणि दरवर्षी आपला हा स्टॉल फिक्स आहे इथे येऊन जेवायला. आवीचा धाबा खूप आवडतं. तुमचे व्हिडिओज खूप आवडतात. थँक्यू. बरं वाटलं. फक्त याची कंप्लेंट आहे कारण की दररोज टीव्ही मध्ये पण युट्यूब लावून बघतो तुमचे व्हिडिओ. मोबाईल बरं वाटतंय. रात्रभर बसून पूर्ण तुमचे व्हिडिओ बघतो आणि टीव्ही मध्ये पण. थँक्यू. खूप बरं वाटलं. करा, एन्जॉय करा. भरपूर मित्र भेटतात आपले. पण तुम्ही व्हाईट सॉसवाला पापलेट नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला. मजा आली ना. ऑर्केस्ट्रा असू द्या, पब्लिक असू द्या, जेवण असू द्या, स्टॉल असू द्या, आपल्या कोळी ताई लोकांचा डान्स असू द्या, फुल धमाल. नक्की या. शनिवारी जर 2 वाजता हा व्हिडिओ आला तर रविवारी नक्की या तुम्ही, आवडेल तुम्हाला. फुल धमाल आहे वर्सोवाल्यांची. आणि आल्यावरती हा पापलेट नक्की ट्राय करा. तुम्हाला ओव्हरऑल ऑर्केस्ट्रा, स्टॉल असू द्या, जेवण असू द्या, इकडचा कोली फूड असू द्या, टिपिकल जे काही तुम्हाला बघायला मिळेल ते आवडेल. मस्त फुल धमाल. अशी मुंबई एकदम भारी वाटते बघायला. आम्हाला पापलेट एक बाईट खाल्ला, मग परत एक बाईट खाण्याचा. खाते ही रह जाओगे. जय मल्हार पाटील परिवार यांच्याकडे आलोय. कशी तयारी असते तुमची फेस्टिवलच्या आधी? फेस्टिवलची खरं तर म्हणजे हफ्ताभर पहिल्यापासून तयारी करायला लागते आम्हाला. सर्व म्हणजे सगळं मसाले वगैरे आणायचे, मच्छी घेऊन यायची. मग जसे दिवस जवळ येतात तसं अजून आम्हाला जास्त महिलांनाच जास्त म्हणजे काम असते. जास्त महिलांचंच काम. तर फेस्टिवलच्या 1 दिवस अगोदर सगळं मसाले वगैरे रेडी करायला लागतात, तयार ठेवायला लागतात. किती लोकांची तयारी करता? किती जण खातील अशी तयारी करतात? 100-200 लोक खातील एवढी तयारी तर ऑलमोस्ट करायलाच लागते. त्याच्यापेक्षा जास्त पण होते. म्हणजे आणि गेले वर्ष आलेली ती पब्लिक येते परत आणि खरं तर शोधत येतात. तर ही माणसं कुठे आहेत आमची? आलेले आहे 2 जण अजून. ऑलरेडी तिथे ही मुलं बसले. ती दरवर्षी आमच्या स्टॉलला व्हिजिट करतात. म्हणजे नक्कीच आपल्या मित्रांना
नक्कीच आपल्या मित्रांना चव आवडते इकडची म्हणून परत परत येत असतात बघा. खूप शुभेच्छा, खूप चांगला कार्य करतायत. चालेल. आणि आणखी इथे आपले युट्यूब फॅमिलीचे मित्र. नमस्कार, काय नाव तुमचं? नीलम हळदणकर. तुमचं नाव? आम्ही तुमच्याकडे आलेलो ना रेवसला मांडव. खूप छान मच्छी पकडून दाखवली होती. काय त्या मित्राचं नाव काय? वरुण पाटील. वरुण पाटील. चालेल, धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. थँक्यू. मी श्याम काशीनाथ देसले. गेले 18 वर्ष हे फेस्टिवल आमचा वेसाव पॉलिसी फेस्टिवलचा मेला भरतोय. हा खवय्यांसाठी आम्ही वेलकम नेहमी बोलतो आणि आता पण नेहमी वेलकमच बोलणार. तसंच तुम्ही माझी मुलाखत घेताय म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की असंच हा फेस्टिवल वर्षामागे 2 वेळेला झाला पाहिजे. आणि हा फेस्टिवल एक नोव्हेंबरला झाला तर मच्छीचा दर सस्ता असतो आणि जेव्हा फेब्रुवारी जानेवारीला असतो मच्छीचे दर महाग असतात. कारण का लोकांना असं वाटतं की आम्ही महागाने विकतोय. आमचं फ्रोझनचा माल नसतो, आम्ही जे फ्रेश असतात तोच माल घेऊन आम्ही लोकांना देतोय. असं आहे आमचं. एक क्वालिटी द्यायचा प्रयत्न करताय. जे आपण घरी खातो ते तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. कारण का लोकांना आठवलं पाहिजे काय हॉटेलचा माल काय आणि इकडचा कोळी लोकांचा माल काय. आणि आलोय आता स्टॉल नंबर 20 वरती. सुरमई बघा कसली मोठी. किती किलोची होती ही सुरमई? 25 किलोच्या सुरमईचा तुकडा. आणि पापलेट बघा, कलेट मासा आणि चिंबोरा. अनाया खाणार काय? चिंबोरा. मस्त मस्त. अनाया तुला आवाज देतात बघ. थँक्यू. मस्त मस्त. खाऊन आली ती. चला, जिथे जातो तिथे आपण धमाल करत आलोय. सारिकाताई नमस्कार. खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून. आणि जे काही तुम्ही डान्स करताय सर्व मंडळी आपल्या वर्षाव्याचे फुल एन्जॉय ना. ओमानी तर एकदम मन खोलून डान्स केलं. कसं वाटलं तुला? एकदम भारी वाटलं, फॅमिली सारखं वाटलं. फर्स्ट टाइम भेटतं असं वाटलं. आपल्या कोळी लोकांची हल्दीमध्ये जशी मजा असते तशा एक प्रकारची मजा बघायला मिळते. हो. काय तुमच्या स्टॉलचं नाव काय? आमच्या स्टॉलचं नाव आहे रेणुका कॅटरर्स. स्टॉल नंबर 24. स्टॉल नंबर 24 रेणुका कॅटरर्स. एकदम ऑर्केस्ट्राच्या जवळच आहे. ऑर्केस्ट्राची धमाल ऐकत तुम्ही जेवण करू शकता. काय मिळतंय आपल्या स्टॉल मध्ये? आपल्याकडे आहे जवळा, त्याला कोलिम बोलतात आमच्या भाषेत. आणि चिंबोरी बघा किती मोठी, एवढी मोठी चिंबोरा आहे. आणि लॉबस्टर्स आहेत. बिर्याणी, आपण बिर्याणी बोलतो म्हणजे कोळी बी भात. सुरमई आहे. त्याच्यानंतर तिसरे आहे. कोण आहे तुमचा मित्र परिवार? कोण आहे? ही आमची मेन, आम्ही म्हणजे एकत्र येऊन ही स्टॉल आपला रन करते. तर रेणुका कॅटरर्स म्हणजे रेणुका आमची मामी, तिची मुलगी. तर हिने हा स्टॉल घेतला आणि आम्ही हिला सपोर्ट करतो. आणि एकदम मस्त आपला सुरका घातलेला मित्र दिसते बघा. मित्र ऑर्डर मध्ये बिझी आहे पण आता बघा कोळी टिपिकल लुक बघायला मिळतोय तुम्हाला. मस्त मस्त दिसतोय. उद्याचा शेवटचा दिवस आहे, मग सगळ्यांना जेवायला आयच बोलवा. स्टॉल नंबर 24. या सर्व या जेवायला या. चालेल. मी दरवर्षी येत असतो. सारिकाचं जेवण खूप चांगलं आहे आणि तिचा स्माइलिंग फेस असंच करत राहा. दरवर्षी वास्तव्यात आम्हाला भेटत राहा. धन्यवाद. 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 Dr.
चला आलोय आपण आता स्टॉल नंबर 18 हिरे परिवार आणि इथे सर्व मंडळी बोलताय. बोला एकविरा माते की एलकोट एलकोट. उषाताई आहे तिथे, काय सांगणार आपल्या स्टॉल बद्दल? काय खायला आलं पाहिजे इकडे? आमच्याकडे फेमस आहे म्हणजे न्यू डिश ती मलाई पापलेट. तुम्ही सर्वांनी ट्राय केलं पाहिजे. अजून आहे तिसऱ्या ग्रेव्ही, ती पण खूप चांगली लागते. स्टॉल नंबर 18 नक्की व्हिजिट करा. उद्याचा लास्ट दिवस आहे. नक्की मंडळी व्हिजिट करा. पूर्ण परिवार एकत्र येऊन अशी मेजवानी बनवत असते बघा. चालेल, खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप भारी आपला वर्षिवा फेस्टिवल तुम्ही सण साजरा करताय. असंच कार्य ठेवा. चालेल चालेल. जय इंगलाई देवी माते की काय नाव तुझा? आणि त्यात बर्थडे पण आहे. आमचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. आणि हिचं नाव काय? हा, बर्थडेच्या दिवशी बघा किती मोठी सुरमई खाते ती. का मस्त वाटलं. या आमच्याकडे पण या खायला. मसाला पापलेट. फाउंडर ऑफ सी फूड फेस्टिवल. हा, स्टार्ट केलं कमिटी फर्स्ट मेंबर. काय बोलताय? 18 वर्ष अगोदर. हा, चला तर भरपूर फिरलो आपण आणि इथे डॉक्टर साहेब भेटले. डॉक्टर काय पूर्ण नाव काय तुमचं? डॉक्टर गजेंद्र भानजी. जी सुरुवात आहे वर्सोवा सी फूड फेस्टिवलची ती तुम्ही केली ना? येस, मी आणि राजव टपके आम्ही दोघांनी सुरुवात केली. एकच हेतू होता की महिलांना काहीतरी रोजगार मिळावा. सुरुवातीला महिला आम्हाला म्हणाल्या की आपण आपले मासे तळायचे, बनवायचे आणि विकायचे, हे शक्य नाही. कसं काय डॉक्टर बोलतात तुम्ही? तर आम्ही म्हटलं नाही, तसं नाहीये, आपण स्टार्ट करूया, त्यानंतर बघूया. पण एक्सलंट रिझल्ट मिळाला आम्हाला. सगळ्या महिला आमच्या बाजूने झाल्या. दरवर्षी करा म्हणून सांगू लागले. म्हणजे पूर्ण गाव आता याच्यामध्ये सामील होते ना? आमचा वर्सोवा पूर्ण गाव याच्यात इन्व्हॉल्व झालाय. आमच्या वर्सोवाचा इतिहास जर बघितला तर आमच्या वर्सोवामध्ये 9 गल्ल्या आहेत. आज 9 गल्ल्या याच्यात एकत्र झाल्यात. प्रत्येक यांचे स्टॉल 2-2 स्टॉल आहेत, प्लस सोसायटी आहेत आणि सोसायटी एकत्र येऊन म्हणजे मुंबईकरांना जो ऑथेंटिक जेवण खायला भेटते आपल्या कोळी लोकांचं, ते तुमच्यामुळे आपण सांगू शकतो ना? हा, तर खूप चांगले विचार आहेत, खूप चांगली कल्पना आहे. खरं तर पूर्ण फेस्टिवलमध्ये सर्वात जास्त जी मेहनत आहे ती महिलांची आहे. कारण त्या महिला फेस्टिवलच्या अगोदरपासून 7-8 दिवस पासून प्रिपरेशन करतात. जसा तुम्ही भरलेला पापलेट खाता, त्याचा ग्रीन मसाला, ते सर्व काही तयारी करतात आणि त्यांची प्रचंड मेहनत आहे. आणि या वर्सोवा कोली सी फूड फेस्टिवलच्या आधी 19 वर्ष झाली. लोक 18 म्हणतात, पण 1 वर्ष पहिला मुंबई फेस्टिवल झाला होता. त्याचे खरे श्रेयदार आहे त्या महिलाच आहे. कारण ते जे जीव ओतून काम करतात आणि त्याचा जो रिझल्ट मिळतो. कारण लोक एखादा कस्टमर एखाद्या हॉटेलमध्ये का रिपीट येतो? कारण त्याला ते जेवण आवडतं, चव आवडतं आणि ताजेपणा आवडतो. त्याच्यामुळेच तो रिपीट येतो. मुलांनी हसत खेळत जे जेवण बनवतात त्या जेवणाची चवच वेगळी असते. युट्यूबांचे तुमचे आभार मानतोय. कारण युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जे शूट करता पुऱ्या देशामध्ये पसरलं जातं. तुमच्यासारखी व्यक्ती नेहमी आमचा शो आहे वर्सोवा गावचं नाव उज्ज्वल करा आणि हे फेस्टिवल पूर्ण जगभरात पोहोचवलं. तुमचे आभार मानतो आम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप शुभेच्छा, खूप शुभेच्छा. खूप चांगला कार्य आहे. असंच नवीन कार्य करत राहा. येऊ नक्की.
चला भरपूर सारे स्टॉल फिरलो आपण, धमाल मस्ती केली, नाचलो गायलो, मच्छी पण भरपूर खाल्ली. पण एक युनिक तुम्हाला गोष्ट बघायला मिळते इकडे, निहित लाईफ इम्प्रेशन. काय सांगणार आपल्या स्टॉल बद्दल? हे पायाचे काय बोलतात त्याला, थप्पे, हाताचा पंजा तुम्हाला बघायला मिळतोय बघा. ह्याला 3D कास्टिंग इम्प्रेशन म्हणतात. हे लहान पोरांच्या आई वडिलांचे परत फॅमिलीचे आपण इम्प्रेशन लॉक करून आपण ते लाईफ टाइम ठेवू शकतो, आठवण म्हणून. एक मित्राचा व्हिडिओ युट्यूबचा चॅनल पण आहे हा, तर तिथे जाऊन आणखी माहिती पण घेऊ शकता. हे बघा सिल्वर बटन भेटलाय त्या मित्राला. हो, जर कोणाला बनवून घ्यायची इच्छा असेल तर मी त्यांचा कार्ड स्क्रीनवरती टाकतो, नक्की कॉन्टॅक्ट करा आपल्या मित्राला. चला धन्यवाद, खूप भारी वाटलं. कोळीच आहेस तू? हा, आपला आगरी कोळी बांधवच आहे, नक्की सपोर्ट करा. चल संगम मित्रा, धन्यवाद. हो, मस्त आम्हाला पूर्ण टूर केलीस तुम्ही वर्सोवा फेस्टिवलची. हा, स्टार्ट टू एंड आमच्यासोबत राहिलास आणि चांगले चांगले स्टॉल दाखवलेस आणि चांगलं आम्हाला मलाई पापलेट पण दाखवलं. हो, खूप आवडलं आम्हाला. तर खूप शुभेच्छा तुला आणि पूर्ण वर्सोवा कोळीवाड्याला. चालेल, असंच प्रेम, असंच कार्य ठेवा. आणि आणखी संगमचे मित्र जे आपल्यासोबत होते, काय नाव काय तुमचं? अमय आणि मिलिंद. हो, धन्यवाद तुम्हाला पण. हो, खूप चांगला फिरवला आम्हाला, मस्त मजा आली. चला चला, थँक्यू. चला, जाता जाताना आपल्याला वेसावचा नाकवा आपल्या मित्राचा युट्यूब चॅनल आहे, जिथे फिशिंगचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. हा, तर खूप सुंदर आपला वेसाव सी फूड फेस्टिवल बघितला तुम्ही, तर आपल्या मित्राच्या चॅनलला जाऊन फिशिंग बघा. काय दाखवत असतेस? फिशिंग माझी स्वतःची बोट आहे आणि फिशिंग स्वतः, म्हणजे पापलेट बोला का पाम्पलेट बोला या सुरमई विरळ सर्व फिशिंगचे माझे जे वेसावचा नाकवा चॅनलवर जा आणि बघा, त्याच्यावर माझे सर्व व्हिडिओ असणार. नक्की आम्ही पण येऊ तुझ्या चॅनलवर फिशिंगसाठी. चालेल, नक्की घेऊन जाऊ. धन्यवाद. आणि लक्ष आलाय, सबस्क्राईब केलंय ना? हा, तर लक्ष सारखा तुम्ही पण सबस्क्राईब करा आपला चॅनल. थँक्यू लक्ष, खूप चांगला मेसेज दिलायस. थँक्यू.